सेट आहे. सो आय होप डेटा सेट पाहिला नसेल तर पुढे तर आहेच सांगेन मी की ॲक्च्युअल डेटा सेटमध्ये काय आहे आणि काय नाही. एकदा व्हिज्युलाइज झाला किंवा डेटा पांडाचा यूज करून डेटा तुम्हाला पाहता येईल बिफोर डुईंग एनी मॅनिप्युलेशन. So start with the importing libraries. Import NumPy as NP, import Pandas as PD. Then visualization libraries like Matplotlib and Seaborn या दोघांनी पण परत इम्पोर्ट केलं. देन या बाकीच्या लायब्ररी ज्या ट्रेन स्प्लिट करण्यासाठी किंवा मॉडेल सिलेक्शन, मॉडेल ट्रेनिंग किंवा इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स यासाठी या बाकीच्या लायब्ररीज कामाला येतील. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी मदत करायची गरज नाही पण लक्षात राहतील. सो डोंट वरी. ओके. आणि कोणतंही जर मॉडेल डेव्हलप करायचं असेल किंवा बिल्ड करायचं असेल तर इट विल टेक अप्रॉक्सिमेटली और लेस और मोर 40+ लायब्ररीज. ओके. सो प्लीज कीप इन माइंड. हे झालं इम्पोर्टिंग लायब्ररीची की फर्स्ट स्टेप होती मॉडेल बिल्डिंगसाठी किंवा एनी एम एल प्रोजेक्ट. देन कमिंग टू द प्रॉब्लेम स्टेटमेंट. इथं सिंगल लाईनमध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले पण ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये सिंगल लाईनमध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट कधीच नाही. It will be like written in 5 to 6 line or more than that also. Okay. So problem statement, it will be like here mentioned in the just single line. To predict the price of car by using the various car and the features. कारचे वेगवेगळे जे फीचर्स पॅरामीटर किंवा जे काही ॲट्रिब्यूट्स म्हणता येणार नाही. इट्स क्वाईट टेक्निकल. ओके. बट जे काय फीचर्स आहेत ना सॉरी जे काय फीचर्स आहेत ना त्याच्या बेसिसवरती कारची प्राईस प्रेडिक्ट करणं हे तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. ओके. देन डेटा गॅदरिंग. ऑलरेडी आपल्याकडे ना CSV फाईल आहे. सो डेटा गॅदरिंग यामध्ये ना स्टेप स्किप केली तरी चालते कारण ऑलरेडी आपल्याकडे डेटा आहे. बट इन वेन यू आर वर्किंग द प्रोजेक्ट यू डोंट हॅव सफिशियंट डेटा और माइट बी यू डोंट हॅव अ डेटा. इन दिस केस might be client will provide you sometimes Excel, CSV, sometimes it will also give the database access. And at the last case, worst scenario, if the data is not there and client allow us to or allow you to do the web scraping to collect the data, then you can go for web scraping. Okay. So there are thousands of ways to collect the data from the different resources, but finally your use case and quality of data is also matters. Okay. It should be relatable to your use case and it should be relevant to your use case. Okay. नाहीतर यूज केस दुसरीच आहे आणि डेटा काहीतरी वेगळाच आहे असं कधीच होऊ नये. जो काही तुमची यूज केस आहे जे काही तुमचं ॲप्लिकेशन आहे ना त्या ॲप्लिकेशनला तो डेटा मॅच झाला पाहिजे किंवा रिलेव्हंट असला पाहिजे बस. ओके. सो डेटा गॅदरिंग स्टेपमध्ये CSV आहे. सो दॅट्स वाय DF इज इक्वल्स टू PD.read CSV ऑटोज अंडरस्कोर डेटासेट डॉट CSV हे फाईल नेम आहे ते पास केलं आणि DFला DF जसं तसं प्रिंट केलं. ओके. आय विल ट्राय जर रन होत असेल तर कारण पाथ तर माझ्याकडे तेच आहे बट इट विल टेक मोर टाईम. रन होतो पण रन झाल्यानंतर पुढे असेल. ओके. पहा. आय होप तिथेच आहे फाईल आहे सेम डिरेक्टरी. आफ्टर डेटा गॅदरिंग नंतर याचा जो शेप आहे 205 रो आहेत आणि 26 कॉलम आहेत. या डेटा फ्रेमचा शेप म्हटलं तरी चालेल की या डेटा फ्रेमचा शेप हा आहे जो तुम्ही स्क्रीनवरती पाहता. ओके. 26 कॉलम्स आणि 205 रो आहे टोटल. ओके. नेक्स्ट यामध्ये फीचर्स पहा. एक फीचर्सचा अर्थ सांगतो. ओके. सी तुम्हाला डोमेन नॉलेज पण असणं गरजेचं आहे. त्या डोमेनमध्ये जर तुम्ही काम करत असाल किंवा त्या डोमेनमध्ये जर तुमचा प्रोजेक्ट असेल तर इंटरव्ह्यूअर कॅन ऑल्सो आस्क डोमेनबद्दलचे क्वेश्चन किंवा नक्की विचारेल की यासाठी कोणाची हेल्प घेतली, कोणतं फीचर इम्पॉर्टंट होतं कोणतं नाही. मनानेच तुम्ही फीचर डिलीट केलं उडवलं असं नाही. तर इफ फीचर्सबद्दल काय क्लॅरिटी नसेल किंवा शुअर नसाल तुम्ही त्याबद्दल तरी विल गोना टेक हेल्प ऑफ डोमेन एक्सपर्ट किंवा तुमचे सिनियर्स असतील किंवा तुमचा टीम लीड असेल किंवा द पर्सन हु इज तुमच्या हायर पोझिशनला जो काय तुमच्यापेक्षा पर्सन आहे त्याची हेल्प ना तुम्ही नक्की घ्या अशा केसमध्ये. सो मनानं कधीच तुम्ही ड्रॉप किंवा डिलीट नावाचं फंक्शन ना यूज करणार नाहीत. इवन वेदर इट्स डेटाबेस और वेदर इट्स DL or ML प्रोजेक्ट एनिथिंग. ओके. सो दिस हॅपन्स इन एनी प्रोजेक्ट. कोणताही प्रोजेक्ट असेल ना त्या केसमध्ये हे होतं. पहा एक फीचर सांगतो आणि त्या फीचरचा मीनिंग पण सांगतो काय आहेत आणि त्या फीचरचा इम्पॉर्टन्स काय. ओके. So main goal or main target is to predict the price of automobile. So first feature or column is symbolic. So symbolic it's again the contain the numbers.
like number will be varies from like 3 to -1 or more than that also. There will be a range. Okay, but as you can see, it's numerical column or the numerical feature, the symbolic. Then normalized losses, there are some missing value. That's why it has been mentioned by help of question marks, and the values like again numerical. The second column is also numerical. Then make. Okay, so that column is includes the categorical data type. Means the third column is not numerical data. It's contain the different types of categories. You can see there are different type of makers of the automobile like Volvo, and there are Audi and different types of vehicles or automobiles are there. Okay, as you can see, fourth feature will be the fuel type, की जे काय ते तुमची व्हेकल आहे किंवा जे काय ऑटोमोबाईल आहे ते कशावरती रन होते. ओके, either it will work on diesel, petrol, or kerosene, or whatever it will be. Okay, kerosene नसेल तिथं, but just to give you example, gas, diesel, petrol, or whatever it will be. Then aspiration. Okay, त्यामध्ये जी एअर इनटेक होते ना इंजिनमध्ये ते कोणत्या टाईपचं आहे. ओके, सो टर्बो तिथं इट्स क्वाईट रिलेटेड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग और ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग और अगेन एरोनॉटिकल की the aspiration it will be again standard STD, turbocharging and supercharging. Those are types of aspiration, which when coming talking more technically or specifically in mechanical engineering, it's falls under the IC engine or automobile engineering. Aspiration. Okay, जी काही एअर इनटेक होते ती कोणत्या फॉर्म थ्रू होते, लाईक त्यासाठी तुम्ही सुपर चार्जिंग वापरतात, टर्बो चार्जिंग, अँड द STD इज आय थिंक स्टँडर्ड इज समथिंग डिफरंट. ओके, but the turbocharging and supercharging, that is quite common, you can see. But just for your information, if you are observing the truck engine, obviously it will be turbocharging, right Pushkar? Yes, sir. Right. Okay. The numbers of doors, जे काही व्हेकल आहे तुमची त्याला किती डोअर्स आहेत, either it will be 2, 4 or okay, obviously there will be 2 and 4. There will be nothing a single car like having a 3 doors. कोणी पाहिले का? प्रियंका, कार पाहिले का 3 डोअर्सची? नाही सर. ओके, एखादा बंद पडले असेल तर 3 डोअर काम करत असतील, बट मेकर्स ऑलवेज प्रोव्हाइड यू 4 डोअर्स or 2 doors. Okay, okay, there will nothing like car having a 1 door or 3 door. It should be always a even number like 2 or 4. Okay, then body style. Okay, so there are different types of body style like convertible, hatchback, sedan. हे ना गाड्याच्या शेपवरती किंवा गाडी कोणत्या टाईपची यावरती डिपेंड असतात. ओके, सेडनची गाडी, आय मीन इफ द बॉडी स्टाईल इज सेडन और हॅचबॅक, दे हॅविंग समथिंग डिफरंट शेप. ओके, आय विल जस्ट शो द इमेज. सेडन आणि हॅचबॅकमधला फरक पहा. सेडन, जस्ट वेट, आणि हॅचबॅक दाखवतो. कोणी एवढं डीपमध्ये जाणार नाही, बट तुम्हाला माहिती असलं पाहिजे, नाहीतर शिकवलं काय शिकवलं माहिती नाही. And I think third one was convertible. हे ओपन झालं असेल तर ठीक आहे इमेज. त्यानंतर SUV आणि XUV अशा पण टाईप आहेत गाड्या. इट्स टेकिंग मोर टाइम. ठीक आहे, हे पहा, हे जे तुम्हाला सेडन कार आहे. ओके, आणि त्याची दुसरी दाखवेल ती हॅचबॅक आहे. कळायला फरक काय? हॅचबॅक, Yeah, सेडन, sir. No, yes. काय डिफरन्स आहे? सेडन फ्लॅट असते आणि हॅचबॅक ला हाईट जरा पाठीमाग साईड असते. ओके, हाईट जरा जास्त आहे कम्पेअर केलं तर हाईट कमी आहे. ओके, हे एकदम दिसायला ना काडीच्या डब्बीसारखी दिसते, ही जरा थोडीशी मोठी आहे हॅचबॅक ॲज कम्पेअर टू सेडन. ओके, त्यानंतर SUV आणि XUV असे पण टाईप्स आहेत, माहिती असतील किंवा नसतील तर
if you know XUV, Mahindra XUV 500 might be you have heard. So this will be falls into the category of SUV. XUV. It's a product from Mahindra. XUV. So this is XUV. जे फुल फॉर्म वगैरे विचारणार नाही इंटरव्ह्यू, सो डोंट वरी अबाउट दिस पार्ट. ठीक आहे. ही झाली XUV. SUV दाखवतो. हॅचबॅक हे वाली जी तुम्ही पाहिली होती. सेडन ही वाली छोटी दिसत होती. then it will be your XUV 500 or XUV महिंद्राचे असेल तर XUV 500. दिस इज वन मॉडेल हे तुम्ही पाहू शकतात. हे 700 XUV 700, दिस इज 300. ओके, हे 500 आहे. ओके, देन SUV हे क्लोज करते. बघणं झाले तुमचं SUV. and the last is SUV. it's opening. okay, fine. now here ओपन झाल्यानंतर मी दाखवतो. ड्राईव्ह व्हील्स. ओके, यामध्ये RWD, FWD, 4WD असं दिसेल तर ते काय सांगतो? पुष्कर आयडिया आहे की सांगू? येस सर. ओके, म्हणजे काय? फ्रंट व्हील ड्राईव्ह, ओके, हे रेअर व्हील ड्राईव्ह, फोर व्हील ड्राईव्ह. बाकीचे हे SUV आहे, पाहून घ्या. XUV आणि SUV थोडंसं इट्स लुक लाईक सिमिलर, त्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, असं हां, कंटिन्यू पुष्कर. येस सर. सर RWD म्हणजे रिअर व्हील ड्राईव्ह. वर कॉलम वर लिहिले की ड्राईव्ह व्हील्स. रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजे इंजिन मागच्या टायरला रन करणार, म्हणून रिअर व्हील ड्राईव्ह. बाकी रिअर व्हील फ्रंट व्हील ड्राईव्ह ड्राईव्ह कोणत्या सप्लाय केली जाते? फ्रंट व्हील का रिअर व्हील? रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजे रिअर व्हीलला पॉवर सप्लाय. फ्रंट व्हील ड्राईव्ह म्हणजे फ्रंट व्हीलला पॉवर सप्लाय. ठीक आहे. आणि फोर व्हील ड्राईव्ह? आणि फोर व्हील ड्राईव्ह सर त्याचं एक्झाम्पल बेस्ट म्हणजे सध्याची थार. फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे काय? मी एक्झाम्पल शिकवले मला माहिती आहे. चारी चाक म्हणजे हा सर, चारी चाक फिरणार म्हणजे चारी चाक. ओके, आणि त्याचा फायदा असा आहे की चिखलात. फोर व्हील ड्राईव्ह मध्ये फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे सर काय कोणता डिव्हाइस वापरतात? फोर व्हीलला म्हणजे चारी पण चाकांना पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी एक डिव्हाइस वापरतात किंवा एक मोठा कॉम्पोनंट आहे. येस सर, येस सर. त्याचं काहीतरी नाव आहे त्याचं काहीतरी, असं येत नाही सर असायचं ना. ओके, सेम गोष्ट शिकली होती आहे सर, डायग्राम पार्ट आहे. त्यानंतर 2014 मध्ये आणि त्यानंतर 2018-19 मध्ये जी की शिकवली होती. ट्रान्सफर केस म्हणतात त्याला, फोर व्हील ड्राईव्ह मध्ये वापरतात. आठवतंय? येस सर, येस. ओके, सो पुष्कर जे सांगितले ते रिअल व्हील ड्राईव्ह, फ्रंट व्हील ड्राईव्ह जे आहे ते सगळं बरोबर आहे. ओके, सो परत मला एक्सप्लेन करायची गरज आहे असं वाटत नाही. ओके, इंजिन लोकेशन. इंजिनचं लोकेशन कुठं आहे? इंजिन समोर आहे, पाठीमागं आहे, सेमी फॉरवर्ड आहे, फॉरवर्ड आहे. त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत की इंजिनची पोझिशन कुठं आहे. पुष्कर सोडून एनीवन कॅन टेल मी, टाटा नॅनोचं इंजिन कुठं आहे? फ्रंट. ओके, ठीक आहे. प्रियंकाला तर माहितीच नसेल. माहिती नाही. ओके, पुष्कर चेक करा एकदा ची इंजिन कुठे आहे, फ्रंट का बॅक? फ्रंटच आहे सर. म्हणजे मला एक एक्झाम्पल सांगायचं आहे. जर म्हणजे जर गाडीची हाईट जर कमी असेल. माझा क्वेश्चन काय? इंजिन कुठे आहे, फ्रंट का बॅक? आय एम नॉट आस्किंग अबाउट दिस. प्लीज हिअर द केअरफुली क्वेश्चन. मग माझा क्वेश्चन काय होता? तू एक्झाम्पल काय देतोय? मी एक्झाम्पल विचारलं नाही ना. एक्झाम्पल ज्यावेळेस विचारेन त्यावेळेस एक्झाम्पल. बोला आता काय एक्झाम्पल आहे, कशाबद्दल अगोदर सांग. प्युअर मेकॅनिकल आयटीचे पोर आहेत बाकीचे. मग राहू दे सर, काय नाही तेवढं नव्हतं. म्हणजे गाडीची हाईट कमी असेल तर म्हणायचं होतं की फ्रंट इंजिन. ओके, फाईन.
व्हील बेस हे नंतर पुढे नाही तर मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचं ते थोडं यांना डिटेलमध्ये जर घेतलं तर मी ठीक आहे. देन व्हील बेस ओके व्हील बेसचे डायमेन्शन व्हीलचा जो काय बेस आहे त्याचे डायमेन्शन आहे. देन इंजिन साईज इंजिनची साईज काय अगेन विथ बी डायमेन्शन. फ्यूल सिस्टम वेदर इट विल मल्टी पॉईंट फ्यूल इंजेक्शन सिस्टम और IDEI और CRDI ओके. कॉमन रेल इंजेक्शन सिस्टम आहे तो वेगळा पार्ट आहे CRDI कॉमन रेल डिस्ट्रीब्युशन जे काय असेल त्याचे ओके. हा प्युअरली मेकॅनिकलचा पार्ट आहे और आयसी इंजिनचा. सो माहिती असं म्हणजे जसं सांगितलं फ्यूल सिस्टम म्हणजे असं कोणतं फ्यूल डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ज्याचा यूज करून ना फ्यूल आहे ते तुमच्या इंजिनमध्ये किंवा जिथे तुमचं कंबशन प्रोसेस टेक्स प्लेस होणार आहे ना तिथपर्यंत येणार आहे. त्यासाठी MPFI वापरलं जातं मल्टी पॉईंट फ्यूल इंजेक्टर की CRDI ओके. हे डिपेंड आहे. देन बोर जे काही इंटरनल डायमीटर ऑफ सिलेंडर जे असते त्याला बोर म्हणतात ओके. स्ट्रोक इज नथिंग बट द TDC पासून BDCचं जे डिस्टन्स असते टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर जे काय डिस्टन्स असते म्हणजे व्हर्टिकल आणि डाऊनवर्ड जे काय पिस्टन मूव्ह होते ना ते काय डिस्टन्स असते इट्स कॉल ॲज वन स्ट्रोक. इट विल बी ऑलवेज इंडिकेटेड बाय L. सो इट इज अ स्ट्रोक लेंथ. कॉम्प्रेशन रेशो हे बिफोर कॉम्प्रेशन आफ्टर कॉम्प्रेशन आहे ज्यावेळेस आता इकडून एकदम डिटेलमध्ये मेकॅनिकलमध्ये जायला नको नाही तर अख्खा इंजिन तुम्हाला इथे शिकवेन ओके. सो कॉम्प्रेशन रेशो इज अगेन रिलेटेड द प्रेशर बिफोर आणि आफ्टर. सो देन हॉर्स पॉवर इट्स HP पॉवर किती जनरेट होते त्याबद्दल. पीक RPM इज रिव्होल्युशन पर मिनिट ओके. एका मिनिटाला किती होतात. सिटी मायलेज MPG मायलेज पर MPG राईट. देन हायवे MPG सिटीमध्ये मायलेज किती आहे आणि हायवेला किती आहे आणि त्या ऑटोमोबाईलची और व्हेकलची प्राईस किती आहे. क्लिअर झाला डेटा सेट. हो सर. हा सर. ओके प्रियंका हो सर. ठीक आहे ओके. देन पहा आपण DF डॉट हेड वगैरे शिकलं होतं. सो बाय डिफॉल्ट DF डॉट हेड इट विल गिव्ह टॉप 5. DF डॉट टेल गिव्ह बॉटम 5 ओके. सो पहा इथं मी यूज केलं आहे DF डॉट हेड म्हणजे सुरुवातीचे 5 असतील. ट्रान्सपोज हे तर तुम्हाला शिकलं आहे जो रो आहे तो मॅट्रिक्स होते जो रो आहे तो कॉलम होते जो कॉलम आहे तो रो होते ओके. सो हे जे काय तुम्ही शिकलात ना तेच आपण ट्रान्सपोज वापरणार आहोत. सो DF डॉट हेड म्हणजे सुरुवातीचे 5 रेकॉर्ड येतील आणि त्याला ट्रान्सपोज केलं जाईल म्हणजे रोचे कॉलमचे रो होऊन जातील ठीक आहे. सुरुवातीचे जे काय 5 होते ते क्लिअर. हे रो आहेत लक्षात घ्या 0 1 2 3 5. मी काय म्हटलं रो कॉलम बनतील कॉलम रो बनतील राईट. येस सर. ट्रान्सपोज. देन EDA इट इज ऑल्सो कॉल ॲज एक्सप्लोरेटेड डेटा ॲनालिसिस. यामध्ये ना जो काय रॉ डेटा आहे तो ॲनालाइज केला जातो ओके. सो DF डॉट इन्फो ओके. सो याचं काम आहे की तो जे काय तुमचा डेटा आहे ना त्याबद्दलची शॉर्ट समरी द्यायचं काम करेन की यामध्ये फीचर्स कोणकोणते आहेत त्याचा डेटा टाईप काय आहे त्यानंतर तो जो काय डेटा सेट आहे त्याने मेमरी किती कन्झ्युम केली तुमच्या PCची ओके. असे डिटेल्स मिळतील तुम्हाला. देन ओके मिसिंग व्हॅल्यू जर चेक करायचे असतील तर वी हॅव DF डॉट EZNA डॉट सम म्हणजे जी काय मिसिंग व्हॅल्यू असतील त्या पूर्ण कॉलम्समध्ये फीचर्समध्ये तर त्याचा काउंट तुम्हाला त्या कॉलमच्या नावासमोर दिसेल. इफ यू चेक देअर विल बी नॉट अ सिंगल मिसिंग व्हॅल्यू दॅट्स वाय इट्स गिविंग 0 0 0 0 राईट. क्लिअर. हो. आता पहा फर्स्ट कोणता होता कॉलम सिम्बॉलिंग जो की न्यूमेरिकल डेटा टाईप होता राईट. सो न्यूमेरिकल डेटा टाईपला आपल्याला काय एन्कोडिंग वगैरे करायची गरज नाही ओके. एन्कोडिंग कुठं करतो न्यूमरिकल डेटाला आपण नाही कॅटेगरिकल डेटाला आपण न्यूमरिकल डेटामध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. ओके. पुष्कर काय म्हटलं हा सांग परत. सर जे कॅटेगरियल डेटा आहे म्हणजे टेक्स्ट फॉर्म मध्ये त्याला आपण न्यूमेरिकल फॉर्म मध्ये करण्यासाठी. ओके. जो काय कॅटेगरिकल डेटा आहे त्याला आपण न्यूमेरिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो त्यालाच एन्कोडिंग म्हणतात ओके. सो हा तर फर्स्ट न्यूमेरिकल डेटा आहे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. नॉर्मलाइज लॉसेस हा पण न्यूमेरिकल आहे. जस्ट वेट लेट मी चेक. नॉर्मलाइज लॉसेस इट्स शोइंग द ऑब्जेक्ट बट चेक लेट मी चेक. कुठं आहे एकच मिनिट. ओके. नॉर्मलाइज लॉसेस तो नॉर्मलाइज लॉसेस हा जो आहे तो इट्स अगेन शोइंग दी ओके. सी
obviously it will be the number, but यामध्ये question mark आहे, so it's considering like special character or something different than other than the number. Okay, so that's why it's giving the data type. It was like object, because not only it only contains the number, but apart from number it's also contains the special character, question mark, and more than that also. Okay, maybe then make, okay, all the features apart from the symbol and normalizes or normalizing loss, which just recently which we have seen EDA. then okay, मिस हे पाहिलं आपण त्यानंतर की टोटल मिसिंग व्हॅल्यूचा सम कसा घेतात. Symboling. Okay, symboling तर मला मग अशी सांगितलं की इट्स द न्यूमेरिकल डेटा. सो फॉर न्यूमेरिकल डेटा df of dot symboling. ओके, आफ्टर दॅट df of symboling dot unique. ओके, आता यामध्ये तिघामध्ये जो डिफरन्स आहे ना, इट्स क्वाईट इम्पॉर्टंट आणि इंटरव्ह्यू नक्की किती विचारू शकतो. ओके, जस्ट तुम्ही df डॉट सिम्बॉलिंग म्हणतात ना, ओके, तर टोटल तुमच्याकडे कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत, ओके, ज्या की वेगवेगळ्या आहेत. ओके, सो इट विल बी लाईक 3 1 2 0 -1 -2. ओके, दोज आर द युनिक कॅटेगरी. ओके, एन युनिक म्हणजे टोटल ना किती प्रकारचे आहेत. अगोदर का होता कोणकोणते आहेत, आता किती प्रकारचे आहेत, तर टोटल 6 प्रकारचे आहेत. दॅट इज द रिझन ऑफ एन युनिक. ओके, देन डॉट व्हॅल्यू काउंट. ओके, म्हणजे सपोज जे काय सुरुवातीच्या 6 नंबरच्या पाहिलं म्हणजे टोटल 6 काउंट पाहिला होता, तर प्रत्येकाचं हे किती आहे, क्वांटिटी किती आहे. सिम्पल लँग्वेजमध्ये किंवा सिम्पल एक्झाम्पल सांगतो. ओके, युनिक, एन युनिक आणि व्हॅल्यू काउंट्स लक्षात ठेवा आणि शेवटपर्यंत लक्षात राहील. आय होप सो, जर नीट व्यवस्थित लक्षात ठेवलं तर. ओके, सो सिम्बॉलिंग इट शुड बी इन df ऑफ सिम्बॉलिंग डॉट युनिक. ओके, याचाच ना एक रिलेव्हंट एक्झाम्पल देतो. सपोज तुमच्याकडनं जेंडर आहे 2, मेल फिमेल. ओके, सो युनिक जर विचारत असेल तर या केसमध्ये सांगा युनिक काय असेल. डेटा सेटच्या याच्यात का? नो जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल. ओके, मी सांगितलं की युनिकमध्ये काय येणार, युनिकमध्ये काय येणार आणि व्हॅल्यू काउंटमध्ये हे सिम्बॉलिंगच्या केसमध्ये सांगितलं. क्वेश्चन असा आहे, जर सिम्बॉलिंग विसरा, आता जेंडर नावाचं एक कॉलम आहे, त्यामध्ये ना 2 जेंडर आहे, मेल फिमेल. ओके, तर त्या केसमध्ये काय येईल. हां, तर युनिक मध्ये येईल मेल आणि फिमेलचे टोटल नंबर, म्हणजे मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत. कशामध्ये, युनिक मध्ये. एन युनिकमध्ये काय येईल आणि एन युनिक मध्ये मेल आणि फिमेल ह्या 2 कॅटेगरीज आहेत, मग तिथं 2 येईल असं. आणि लास्ट. आणि ओके, लास्ट व्हॅल्यू काउंट परत करशील अथर्व. आता कन्फ्युज झालो. ओके, कोणाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की मी सांगू. ओके, हिअर मी आउट क्लिअरली. पहा, तुमच्याकडे जेंडर असतील मेल फिमेल 2, तर या केसमध्ये जर मी युनिक विचारत असेल तर तुमच्याकडे 2 जेंडर आहेत. ओके, सो युनिकमध्ये फर्स्ट मेल, दुसरं फिमेल असेल. ओके, सो युनिकचं आन्सर हे असेल या केसमध्ये. जर df ऑफ जेंडर डॉट युनिक असेल तर मेल आणि फिमेल आन्सर असेल. ओके, देन सपोज इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट एन युनिक. ओके, सो त्या केसमध्ये टोटल व्हरायटी किती आहेत माझ्याकडे जेंडरच्या, किती आहेत जेंडरच्या व्हरायटी माझ्याकडे 2च आहेत ना, मेल फिमेल 2. ओके, हां, सो दॅट्स वाय देअर विल बी द 2. या केसमध्ये 2 असेल. अँड फोर्थ, सॉरी, आफ्टर दॅट सिम्बॉलिंग म्हणजे देखील थर्ड आहे व्हॅल्यू काउंट. ओके, व्हॅल्यू काउंट म्हणजे सपोज मेल असतील तर मेल किती आहेत, 10 आहेत का 15 आहेत का 20 आहेत. फिमेल असतील तर त्यांचा काउंट किती आहे. सो इट विल इंडिकेट्स द व्हॅल्यू काउंट. सो लक्षात ठेवा, युनिक इंडिकेट्स द नंबर ऑर टोटल नंबर ऑर डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटीज इन द सेम कॅटेगरी, वॉट एव्हर इट विल बी. देन एन युनिक. ओके, ते जर त्यांचे नंबर हे असतील, ओके, तर त्यांचा काउंट किती आहे. इट्स क्लबिंग टुगेदर इच अदर.
डाऊट आय मीन क्लिअर. आणि व्हॅल्यू काउंटचं जस्ट रिसेंटली आत्ता सांगितलं की प्रत्येक कॅटेगरीचे ना किती आहे काउंट त्यांचा. मेल असतील तर एवढे, फिमेल असतील तर केवढे. क्लिअर. हे काय डाऊट आहे सांगा, वेळ आहे आत्ता पण. समजलं सर. पुष्कर क्लिअर. हा सर क्लिअर आहे. ओके. नॉर्मलाइज लॉसेस हा दुसरा कॉलम आहे, हा पण अगेन न्यूमेरिकल आहे. पण यामध्ये ना क्वेश्चन मार्क आहेत. यू चेक. या केसमध्ये पहा, डी एफ ऑफ नॉर्मलाइज लॉसेस न्यूमेरिकल डेटा, देन डी एफ ऑफ नॉर्मलाइज लॉसेस डॉट व्हॅल्यू काउंट. ओके. व्हॅल्यू काउंट्समध्ये मी काय सांगितलं मग अशी काय. व्हॅल्यू काउंट्स मध्ये मेल आणि फिमेलचं किती काउंट आहे. ओके फाईन. बट इथं मेल आणि फिमेल नाही, ॲटोमबॉल आहे. सो नॉर्मलाइज लॉसेसमध्ये जे काही डिफरंट टाईप्स ऑफ व्हॅल्यू आहेत. ओके. ते जसं मेल फिमेल होतं ना, तसेच इथं ना क्वेश्चन मार्क किती वेळ आला आहे, 161 किती वेळ आले, 150 किती वेळेस आले, त्या प्रत्येकाचं ना व्हॅल्यू काउंट घेऊन ठेवेल. ओके. येस. देन सपोज तुम्ही हे वरती पाहिलं, इथं ना काही ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, राईट. 41 ठिकाणी आहे असं म्हणतात ते. ओके. तर टोटल 41 ठिकाणी हा क्वेश्चन मार्क आहे, जो की डेटा ना ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करते, पण मिसिंग व्हॅल्यू आहे असं बिलकुल कन्सिडर करत नाही. देन इज इट्स व्हॅल्यू काउंट डन. ओके. सी इथं क्वेश्चन मार्क होता आहे, तर सगळ्यांना माहिती की 41 टाइम्स क्वेश्चन मार्क आला आहे. ओके. मल्टिपल टाइम्स मे बी हायेस्ट इट्स इंडिकेट इन द 41. ओके. आता काय काम करायचं आहे, तर मॉडेलनंतर स्पेशल कॅरेक्टर करते ना नंबर करते. ओके. सो दॅट्स वाय वी विल डू वन थिंग, वी विल गोना रिप्लेस. ओके. सो डी एफ ऑफ रिप्लेस क्वेश्चन मार्क एन पी डॉट नॅन. ओके. म्हणजे जी मिसिंग व्हॅल्यू. ओके. किंवा इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू, अँड देन डी एफ ऑफ नॉर्मलाइज लॉसेस डॉट व्हॅल्यू काउंट. हे रिप्लेससाठी आहे, लक्षात ठेवा कोणीही विचारलं तर. क्लिअर. येस सर. देन ओके. नेक्स्ट हां, कोण सेल एक्सप्लेन करेन पुढची. नेक्स्ट सेल कोण एक्सप्लेन करेन पुढची. ती सम वाली ना. राईट. डी एफ ऑफ इज एन ए डॉट सम. हा. तर ज्या पण नल व्हॅल्यूज आहेत त्या कॉलम मध्ये, म्हणजे सिम्बॉलिंग नॉर्मलाइज लॉसेस मधले, तर ते नल व्हॅल्यू फिल करण्यासाठी आपण त्याचा सम करून नल व्हॅल्यू फिल करतो. ओके फाईन. सो सम करणार की त्याचा काउंट घेणार टोटल, बेरीज Sum. करणार की काउंट. काउंट. येस. सांगा. बाकी कोणी ट्राय करणार आहे. काउंट घेईल सर. काउंट. राईट. Count. सो इट विल गिव्ह द काउंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन प्रियंका तुमच्यासाठी. मग अशी जर पाहिलं तर नॉर्मलाइज लॉसेसमध्ये ना 0-0 दाखवत होतं. मग अचानकच काय एवढी मोठी जादू झाली की आता ना 41 मिसिंग व्हॅल्यू दाखवते, प्लस पीक आर पी एममध्ये 2 दाखवते, बाकी आणखी चेंजेस आहेत. बट नाव जस्ट टेल मी की नॉर्मलाइज लॉसेसमध्ये काय झालं की 41 व्हॅल्यू मिसिंग झाले अचानक. प्लेस केलं ना सर ट्रू. ओके. ट्रूनं प्लेस केल्या का दुसऱ्या कशानं प्लेस केल्या. हे क्वेश्चन मार्कला रिप्लेस केलं होतं ना. बरोबर. इथे. ओके. दॅट इज द रिझन की क्वेश्चन मार्क होतं म्हणून ते ऑब्जेक्ट डेटा टाईप कन्सिडर करत होतं, बट हे असं चालत नाही. ओके. सो दॅट्स वाय वी आर रिप्लेसिंग क्वेश्चन मार्क विथ द नॅन व्हॅल्यू और द मिसिंग व्हॅल्यू, अँड नाव वी आर गोइंग टू डील विथ द मिसिंग व्हॅल्यू बाय ट्राईंग द डिफरंट और द मल्टिपल अप्रोचेस इन एम एल और डेटा सायन्स. ओके. सो हे तर क्लिअर झालं. ओके. तर टोटल काउंट इथं आलं की कोणत्यात किती मिसिंग व्हॅल्यू आहेत ह्याचा काउंट आलेला आहे. देन डी एफ ऑफ इज एन ए डॉट मीन मल्टिप्लाय बाय 100. ओके. जे काय मिसिंग व्हॅल्यू आहेत त्यांचा मीन काय येते तरी काढण्यासाठी आपण साठी डॉट मीन यूज केलं आणि मल्टिप्लाय बाय 100 इन पर्सेंटेज. ओके. देन नेक्स्ट आफ्टर दॅट
mean 100 मेक. ओके, सो इट्स अगेन लाईक मेक मॅन्युफॅक्चरर जसं असतात ना तसाच हा मेकर आहे की कोण त्या गाड्या बनवत आहे. ओके, सो देर आर मल्टिपल लाईक ऑडी, ओलो अँड डिफरंट टाईप ऑफ ऑटोमोबाईल और व्हेकल कंपनीज आर देअर. So different type of if I want to calculate the different type of make, I'm using n unique म्हणजे काउंट देईन किती. सो इट्स 22. तो टोटल 22 कंपनी आहेत ज्या की मॅन्युफॅक्चर करतात और मेक करतात. देन व्हॅल्यू काउंट. ओके, ठीक आहे, 22 होते युनिक, पण प्रत्येक जे 22 आहेत ना नंबर लाईक 1 2 3 4, तर एकाचं किती दोघाचं किती असं आहे. सो टोयोटा 32 आहे काउंट, निसान 18 आहे. ओके, सो हे प्रत्येकाचं तसं डिवाईड केलं आहे. Then value count has been done. Okay, df dot make dot isna dot sum. Okay, हा कॉलम आहे जशाच तसा घेतलाय, isna लावले. ओके, आणि डॉट सम. मेक नावाच्या कॉलममध्ये काही मिसिंग व्हॅल्यू आहेत का हे चेक करायचं असेल तर हे वापरलं आहे. मेकर्स आहे का कुठं मेकमध्ये मिसिंग व्हॅल्यू दिसते? नाही सर. नाही सर. किती नंबरचा कॉलम आहे मेक? थर्ड नंबर. किती? थर्ड. राईट, थर्ड नंबर जो कॉलम आहे तो मेक आहे आणि यामध्ये त्याच्या प्रत्येकाचे व्हॅल्यू टोयोटाचं किती आहे, निसानचं किती काउंट आहे, प्रत्येकाचे काउंट तिथं दिलेले आहेत. ओके, आणि इफ यू वॉन्ट टू क्रॉस चेक द कॉलम किती नंबरचं आहे तर मेक विल बी द थर्ड नंबर. राईट. ओके, सो हे व्हॅल्यू काउंटबद्दल झालं की कोणते आहे जो काय मेकर्स आहे त्या मेकर्सचं किती आहे टोटल यामध्ये काउंट. सो 32 13 10 जो काय असेल तसं. ओके, ॲट द लास्ट वी आर जस्ट टेकिंग df ऑफ मेक डॉट isna डॉट सम. ओके, जो काय हा कॉलम आहे ओके त्याच्यातला मिसिंग व्हॅल्यू पाहायचा आणि त्याचा सम घ्यायचा. क्लिअर? हा सर. ओके, सो हा पोर्शन आज पाहायचा होता. हे सोडून दुसरे काय डाऊट आहेत आजच्या टॉपिक पुरतं? नंतर मी ब्रॉड अप्रोचमध्ये विचारतो. आजच्या टॉपिकमध्ये काय डाऊट आहे? जे काय EDA पर्यंत शिकलं बेसिक आहे, एकदम खूप कॉम्प्लेक्स आहे अशातला नाही बा, थोडंच आहे बेसिकच जे आता तुम्ही पाहिलं ते. एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स? नो डाऊट सर, नो क्वेश्चन्स. ओके, फाईन. नाही सर. Okay, no worries then. We will stop here. चालेल? हा सर. चालेल.